यांच्या वडिलांनी जे काय काम केलं त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण हे माहिती यांनी दिलेली आहे. आणि आम्हालाही माहिती नव्हतं की त्यांनी किती निस्वार्थीपणाने हे काम केलं, क्रांतिकारक म्हणून जसं काम केलं, त्याचबरोबर शिक्षणामध्येही काम केलं आणि कुठल्याही दृष्टीने पैशाची अपेक्षा ठेवली नाही आणि घरं बांधली ती सुद्धा शिक्षकांसाठी बांधली. अशा रीतीनं या घराण्यामधले शरद आपटे यांना मी आता असं विनंती करतो की त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल सांगावं आणि सांगली बँकेतून त्यांना हा असा छंद का लागला आणि कसं पुढं काय कशा रीतीनं आत्तापर्यंत केलं आणि ह्याच्या पुढं काय करणार. माझा जन्म सांगलीचाच आणि माझा जन्म 4 मे 1956. आता आमचं सगळं शालेय शिक्षण साहजिकच आमच्या वडिलांनी स्थापन केलेल्या शाळांमध्ये 11वी पर्यंत झालं. तेव्हा 11वी हे होतं. शाळेमध्ये तसे आम्ही शिक्षकांची मुलं असलो तरी आम्ही ढ मध्ये जमा नसलो तरी हुशार अजिबात नव्हतो किंवा वर्गात पहिल्या भागावर बसणारे किंवा नंबरात येणारे असं सांगणारी फार लोक कमी आहेत. हुशार होतो असंच सांगतात सगळेजण. आणि थोडा खेळाकडे ओढा होता असा होता. 11वी होईपर्यंत आपल्याला पुढे काय करायचं असं तुम्ही असं करा असं वडिलांनी मला सांगितलं ना, आम्ही काय ठरवलेलं नव्हतं. मग प्रथेप्रमाणे इंजिनिअरिंगला जावं असं वाटायला लागलं म्हणून इंजिनिअरिंगला मी प्रवेश घेतला वाचन कॉलेजला. तेव्हा मिळत होता कमी मार्कात आणि मग मला लक्षात आलं की अरे हे गणित आपल्याला काही जमत नाही आणि हे इथंच गचके खात बसण्यापेक्षा आपण 8ला तर जायचं नाही असं ठरवलं होतं. पण ती त्यावेळी चूक पडावं लागेल कारण आर्ट्समध्ये खूप काम करण्यासारखं आज कळते. मग मी कॉमर्सला गेलो आणि सरळ इतर जशी माणसं बीकॉम होतात तसं बीकॉम झालं आणि त्यानंतरची 4 वर्ष माझी फार अनिश्चितच गेली. सगळी काय करावं काय ध्येय आहे माझं मला काहीच कळत नव्हतं. मग कुठेतरी नोकऱ्या करत होता ती दिवाणजीपासून ते असं कुठेही नोकऱ्या करतो आणि ह्या नोकऱ्या चालू होत्या. मग टेम्पररी बँकेत नोकरी करायची कोणाच्या तरी रजेच्या मुदतीत. पण लॉ कॉलेजला ॲडमिशन घेऊन मी लॉला काही गेलो नाही. ते काय पूर्ण केलं नाही, ते सोडून दिलं. त्याच्यानंतर मग काही परीक्षा असायच्या तेव्हा सरकारी ज्यात MPSC वगैरे असतात तशा आणि काही बँकांच्या परीक्षा असं ते चालू होतं. या काळामध्ये आम्ही साहसी खेळ खेळायचो. म्हणजे रात्री आपलं ते पोहायला जायचं, नावेतनं लांब लांब बोटिंग करायचं पावसापाण्यातनं किंवा सायकल सफरी करायच्या. आम्ही 15-16 आम्ही सायकल सफरी वेगवेगळ्या ठिकाणी केल्या तेव्हा 78 ते 92 पर्यंत. तर हे चालूच होतं. बाकीचे खेळ कबड्डी अमुक तुमुक कुस्ती व्यायाम हे जोरात चालू होतं. आणि मग मी सांगली बँकेत नोकरीला लागलो 80 साली. त्यावेळा मग एक स्थिरता आली. मग तोपर्यंत काय झालं की या चळवळीतले ते गृहस्थ मला
हिंगण्याची जी संस्था आहे स्त्री शिक्षण करवी, तशीच त्याच्यात जे पाठीशी होते असे बाळकुका कालिटकर म्हणून पुण्याचे फार मोठे ग्रस्त होते, की नेहरू गांधी आले की त्यांच्याकडेच उतरायचे. अशा त्यांचे चिरंजीव चिरंजीव हे चळवळीपासून आमच्या वडिलांच्या संपर्कात, आणि ते वरचेवर चांगले लिहायचे. त्यांच्याबरोबर एक कॅमेरा असायचा काय, ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे फोटोग्राफर होते, त्यांना अनेक स्पर्धामध्ये बक्षीस मिळाले. मग त्यांच्याकडे तो कॅमेरा असायचा, आणि मलाही सायकल ट्रिपमुळे मी काही एक जुना कॅमेरा घेऊन फोटो काढत होतो. मग फोटो काढता काढता त्यांच्याशी आमची चर्चा व्हायला, आणि मग माझा जो फोटो काढायचा जो छंद होता त्याला तिथनं मग गती मिळायला लागली. मग मी पुण्याला जायचो, मग त्यांच्याकडनं ब्लॅक अँड व्हाईट शिकायचो, प्रिंटिंग शिकायचो, कंपोजिंग शिकायचो, चर्चा करायचो. त्यांच्या फोटोचं प्रदर्शन आम्ही सांगलीत भरवलं. त्यांचा प्रतिबिंब क्लब म्हणून होता, तिथं त्यांना बोलवून त्यांची व्याख्यानं आम्ही ठेवली. असा तो फोटोग्राफीचा छंद व्हायला लागल्यावर माझं वाचन चालू झालं. खऱ्या अर्थाने मी तिथनं शिकायला लागलो. म्हणजे आपल्याले जे काही गुण असतात ते लपलेले असतात, ते तिथं हळूहळू बाहेर आलं. मग एक वेळ अशी आली की माझं स्वतःचं फोटोचं प्रदर्शन मी सांगलीत भरवलं. इतकं मी त्याच्यामध्ये निष्णात झालो, आणि मग त्यावेळेला मी लोकांना पण शिकवायला लागलो. आज जसे तुमच्याकडे छोटे डिजिटल हा कॅमेरा आहे मोबाईलचा, तसं नाही, त्याच्याकडे फिल्म कॅमेरा लोकांच्या हातात असायचे, हॉट शॉट म्हणा, कोडॅक क्रोमा म्हणा. त्या कॅमेऱ्यावर तुम्ही चांगले कसे फोटो काढाल असं मी शिकवायला लागून पुढं मग SLR कॅमेरा, DSLR कॅमेरा कसा, हे आठवड्याचे कोर्सेस मी घ्यायला. आणि मग यातलाच एक पुढचा टप्पा म्हणजे 90 साली आम्ही कॅम्पिंग ट्रेकिंग करायचोच, पण त्याला असं काही दिशाच नव्हती. जायचं डोंगरावर, ह्या डोंगरावर चढ, त्या डोंगरावर चढ, त्या किल्ल्यावर चढ, अवघड वाटेनं जा, कुठे राहा, कुठे स्वयंपाक करून जेव, असंच त्याचं स्वरूप होतं. पाऊस पाणी भिजणं हा काही प्रकारच नव्हता तेव्हा. मग WWF म्हणजे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड म्हणून जी संस्था आहे, त्याचं कोल्हापूरला ऑफिस होतं, आणि त्यांनी एक कॅम्प आयोजित केला होता दाजीपूरला. त्याचं निसर्ग शिबिर असं त्यांनी नाव दिलं, आणि मी त्याच्यात माझं नाव घातलं. आणि त्या शिबिरात मीच एक मोठा होतो, बाकी सगळी मुलं होती. आणि झालं काय, तिथं आम्हाला ते पक्षी दाखवायचे, पुस्तकात त्याची माहिती, ती पुस्तकं दाखवायचे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आम्ही लहानपणी आम्हाला सगळ्यांना शिकारीचा फार छंद होता. बंदूक आमच्या घरात, पण बरोबर जायची नाही तर शाळेत असताना मी लगोरीनं भयंकर पक्षी, नेम तर इतकं होतं की उडता पक्षी सुद्धा मारायचो. आणि ते जे पक्षी आम्हाला पुस्तकात दाखवत होते, तो प्रत्येक पक्षी मी कधीतरी मारला हातात, पण त्याचं नाव बिव काय आहे ते माहीत नव्हतं. आणि ते मला इतकं अपील झालं. म्हणजे ती घटना आहे एप्रिल महिन्यातली 1990 साल, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी पक्षी निरीक्षण करतो. दर आठवड्याला, दर सुट्टीत जायला. मग त्याच्या नोंदी मी माझ्या पद्धतीने करायचो, त्याला अशी काही सिस्टीम नव्हती. आणि हे करायला लागलो, मग ते शिकवायला लागलो, मुलांना बरोबर घेऊन जायला लागलो. असं करता करता मला नॅचरली मी आवाज ऐकला. आवाज ऐकल्यानंतर ते मी लिहायचो की अमुक एक आवाज अमुक ठिकाणी ऐकलं. आणि मी बँकेत बसलो असलो तरी ते लिहायचो. म्हणजे माझी हरिपूरला बदली झाली. हरिपूरला आत बसल्या बसल्या जर मला पक्षाचा आवाज आला तर मी लिहायचो की आज तारीख अमुक अमुक आहे आणि हा पक्षाचा इतक्या वाजता आवाज ऐकला. आणि त्याच्या त्या माझ्या वह्यात त्या नोंदी असलेल्या कच्च्या वह्या, दाखवू का वही एखादी? अशा अनेक 7-8 वह्या असतील की ज्या दिवशी मला काही विशेष पक्ष्यांच्या बद्दल दिसेल, मग कुठेही मी व्यायामशाळेत गेलोय किंवा कामावरनं जातोय येतोय कुठेही, किंवा घरात बसलोय, तर ते टिपण मी त्यात लिहायचो. आणि एका दिवशी असं झालं की एक वेगळा आवाज मला बँकेत ऐकू आला. खस असा आवाज होता. एक वेळाला 2 वेळा आला, कोणीतरी पक्षाचा आवाज असं वाटला मला. म्हणून मी बाहेर जाऊन बघितलं तर समोरचा एक गोठा होता, त्याच्या कौलावर एक मांजर झोपलं होतं आणि कावळ्याने त्याला सारखं टोच मारत होतं. आता मला ते बसलं की असं दिसायचं समोर. ते रोज दुपारी मांजर तिथे झोपलेलं असायचं. रोज कावळा काय येत नाही. मग मला काय कळेल, हा कावळा याला याच्यावर का हल्ला करतोय. मग मी तो विषय सोडून दिला. मग 1 वर्ष उलटलं.
पुन्हा तसाच आवाज आला, तेच दृश्य बघितलं. मी वही सहज चालली आणि साधारण तो महिना आणि तारीख तीच येते. मग मला लक्षात आलं की या कावळ्याचं या मांजराची शत्रुत्व आत्ता काय रोजच हे मांजर जर इथे झोपतंय तर त्यांना रोजच त्याला टोच मारायला पाहिजे. मग मी काय केलं, त्या कावळ्यावर लक्ष ठेवलं आणि तो टोच मारून कुठे जाऊन बसतो पाहिलं. तर तो जाऊन त्याच्या घरट्यात बसला. तिथल्या झाडावर त्याचं घरटं होतं आणि त्याच्यात पिल्लं होती. आता ती पिल्लं त्या अंड्यातून बाहेर आल्यानंतर त्या कावळ्याला त्या मांजरापासून धोका आहे म्हणून तो त्याला हाकलत होता. तोपर्यंत त्याचं शत्रुत्व नाही. अशा जेव्हा गोष्टी कळायला लागल्या तेव्हा मी एकदम एक्साइट झालो. पण हे रेकॉर्ड करायला पाहिजे, हे लिहून ठेवलं पाहिजे असं कधी काय तेव्हा कळलं. मग फोटोग्राफी तर चालूच होती. मग वाईल्ड फोटोग्राफर आपण बनावं असं मला वाटायला लागलं. मग बनायचं तर काय करायचं, तर एक चांगलं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. उगाच कॅमेरा घेतला आणि फोटो काढले आत्ता जसं चाललंय तर त्याला काहीतरी शास्त्र आहे, त्याचं काहीतरी पद्धत आहे. म्हणून आम्हीच एक वर्कशॉप आयोजित केलं आणि ऑक्टोबरच्या 96 साली आम्ही वर्कशॉप एक 3 दिवसाचं सागरेश्वर अभयारण्यात आम्ही आयोजित केलं. त्याचे खरं मुख्य त्यावेळेला होते की डॉक्टर विजय तुळजापूरकर. मग आम्ही प्रतिबिंबचे मेंबर होतो. सगळे सभासद तिथं जॉईन झालो आणि तुळजापूरकरांनी अतिशय महत्त्वाचं काम केलं होतं. म्हणजे आम्हाला शिकवायला बेंगलोरचे TNA पेरुमल म्हणून एक जागतिक कीर्तीचे फोटोग्राफर म्हणून साध्या कॅमेरा म्हणजे ज्या वेळेला लेन्सेस नाहीत काही नाही अशा वेळेला त्यांनी फोटोग्राफी केलेली. म्हणजे पहिले त्यांचे गुरु कृष्णन त्यांच्याकडनं हे शिकले पेरुमल. कृष्णन शिकले उसी एडवर्ड यांच्याकडनं आणि त्यांचा नियम होता एक विषय तुम्ही बघितला तर त्याचा इतका अभ्यास करा की 3च त्याचे स्नॅप्स घ्यायचे. त्याच्यात तुम्हाला तो परफेक्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफ आला पाहिजे इतकं त्याचा अभ्यास करा. आज मी बघतो एकदा बटन दाबले खरं असे 5-50 फोटो निघत असतात. म्हणजे आपण ज्याचा फोटो काढणार आहोत तो मी घेतलेला फोटो चांगला येणार आहे की नाही याचा विचारच नाही. त्या खर्रमध्ये आला तर आला. म्हणजे त्या विषयाचा अभ्यास, मग त्याचा लाईट डायरेक्शन हे जे काय कळालं पाहिजे ते तेव्हा मला त्या ह्याच्यात कळालं. आणि त्यावेळेला काय झालं की मी आणि TNA बरोबर जेव्हा आम्ही बाहेर जायचो फोटो घ्यायला तेव्हा आम्ही पक्ष्यांची चर्चा करायचो आणि मी आवाज आलो की सांगायचो हा आवाज असा आहे, तो आवाज असा आहे. मग अगदी निरोपाच्या कार्यक्रमात ते मला म्हणाले तू हे आवाज रेकॉर्ड का करत नाहीस. आता तोपर्यंत माझ्या नोंदी चालू होत्या, मी पाहतच होतो. पक्षी मला कळत होते, आवाज कळत होते, त्याचा अर्थ ढोबळमानांनी मला कळत होता. पण हे रेकॉर्ड करायचं असतं हे मला अजिबात नाही. आता रेकॉर्ड करायला माझ्याकडे स्वतःचा टेप रेकॉर्डर पण होता. तेव्हा कॅसेट रेकॉर्डर असायचे, ते काही नव्हतं माझ्याकडे. पण मी ते का वेळ घेतलं, तो जो काही म्हणतात ना योगायोग असतो किंवा तो एक क्षण असतो की तिथं तुम्ही क्लिक होता, हे सगळं कदाचित माझ्या मनामध्ये असेल आणि पेरुमलांच्या त्या एका वाक्यामुळे ते सगळं क्लिक झालं असेल. आणि मग मी त्याच्या शोधात चालू झालो की मग माझ्या मित्राचा रेकॉर्डर आणायचा, पक्षी ओरडला की त्याचा आवाज रेकॉर्डर चालू करायचा कॅसेट घालून. पण काहीच रेकॉर्ड व्हायचं नाही कारण आमचे जे स्पीकर होते ते मायक्रोफोन जे होते त्याला एक इंग्रजीत नाव आहे ते त्याच्या जवळचाच आवाज घेतात. तर पक्षीला क्वाड्रँट मायक्रोफोन अशा प्रकारचे मायक्रोफोन होते. आता मग मागचा लांबचा आवाज घेणारे मायक्रोफोन नव्हतेच आणि त्या टेपमध्ये तर नव्हतेच. मग आम्ही त्याला एक एक्सटेन्शन माईक वायर जोडून केला आणि मग तो झाडात लावायचा माईक आणि आम्ही खाली झोपात बसायचो. असं चालू केलं तरी ते काही रेकॉर्ड काही चांगलं होईच नाही. मग अगदी एक प्रयोग मला आठवतोय, एक घुबड एका ठिकाणी बसायचो, आम्ही दाजीपूरला जायचो नेहमी. अशा वरचेवर ठिकाणी जायचो, त्या जागा मला माहीत होत्या, वेळा माहीत होत्या. तर तिथं आम्ही ते लावलं आणि मी बसलो झोडपामध्ये. मग ते बरोबर त्यावेळेला घुबड आला, त्याला आवाज केला, मी रेकॉर्डर दाबला आणि मग रात्री चढून काय ते काढता येत नव्हतं. मग मी टेप रेकॉर्डर तेवढं घेऊन गेलो राहायला खोलीवर. सकाळून ते सगळं काढून तपासलं तर काही रेकॉर्ड झालं, वाऱ्याचा आवाज, वारण्याची म्हणजे काहीतरी घोटाळा होता आम्हाला कळत होतं. पण हा घोटाळा काय आहे हे काही सुधारत नव्हतं. तोपर्यंत मला ते चांगलं रेकॉर्डिंग काही जमत नव्हतं. पुन्हा एकदा त्याला स्टॉप केलं. मी एकदा मित्राकडे मुंबईला गेलो होतो
मध्ये मी ते पक्षी निरीक्षणमध्ये विनोद बागुल म्हणून, आणि रविवारच्या दिवशी आम्ही फुटपाथवर असे बघत होतो. एका फुटपाथवर एका स्टॉलवर मला एक पुस्तक मिळालं. त्या पुस्तकाचं हेच ते पुस्तक, बर्ड्स कॅटलॉग, द बर्डर्स कॅटलॉग, द सोर्स बुक फॉर बर्डिंग पॅराफेरेलिया असं याचं नाव आहे. आणि त्याचे लेखक आहे बाय शेली बाफोन. आणि त्यामध्ये पक्षी निरीक्षण करताना बायनॅक्युलर, कॅमेरा कोणता, कपडे कोणते, कसं पाहाल, काय बघाल, आणि पक्ष्यांचे आवाज कसे रेकॉर्ड कराल याच्याविषयी एक छोटंसं 2 पानाचं प्रकरण होतं. जरा पॉज केलं तरी चालेल. हा एक त्यांनी चित्र दाखवलं बर्ड साऊंड बद्दल, आणि हे दुसरं एक चित्र होतं आणि त्याच्याबद्दल बर्ड साऊंड रेकॉर्डिंग बद्दल माहिती दिली. आता हे पुस्तक त्यावेळेला स्टॉलवरच काहीतरी 300 रुपयाच्या आसपास त्यांनी किंमत सांगितली. तेवढे पैसे काही नव्हते म्हणून ते राहिलं, पण माझ्या डोक्यात तो विषय होता आणि त्यातले पत्ते मी माझ्या डायरीत लिहून घेतले. त्यानंतर मी त्या कंपन्यांना पोस्टाने पत्र पाठवायला चालू केले की ह्या इक्विपमेंटबद्दल, त्याच्या सगळ्याच्या कॉपीज आणि त्यांची उत्तर माझ्याकडे आहेत. कंपनीने मला काय बोललं, मग त्यातल्या एका कंपनीने मला त्यांचा कॅटलॉग पाठवला आणि मग ते इक्विपमेंट मी घेतलं. त्याचा मी फोटो कधी तर तुम्हाला शेअर करेन. आणि मग तिथनं माझं रेकॉर्डिंग चालू झालं. मग अर्थात ते सगळं कॅसेटवर होतं, आणि हे कॅसेटवर केलेलं रेकॉर्डिंग ते पुन्हा संग्रह करायला पाहिजे. की कुठल्याही नोंदी तुमच्या फार सिस्टमॅटिक पाहिजे. तर त्या सिस्टमॅटिक करत असताना कावळ्याचा आहे, तर कावळ्याचा आवाज तुम्ही एका कॅसेटवर संग्रह करायचा. आता 400 पक्षाचे 400 कॅसेट कसं करणार मी? म्हणून मी काय केलं, प्रत्येक कॅसेटवर ए साईड, बी साईड, प्रत्येक पक्षाला एक 10-10 मिनिटाचा स्लॉट दिला. पहिली 10 मिनिटं कावळा, मग 10 ते 20 कोकिळा, मग त्याच्यानंतर बुलबुल. आणि परत जेव्हा मी रेकॉर्ड करून आणू तर पहिला रेकॉर्डिंग केलेलं पुढे ढकलायचं आणि त्याच्यावर ते डब करायचं. काहीही यंत्रणा नव्हती. मग सांगायला सुद्धा येत नाही तुम्हाला, ऐकताना ते काटा जागावर आहे. कारण मग डमी रेकॉर्डर लावायचो. त्याच्यात ते जुने मी नंबरिंग असलेले रेकॉर्डर आणले ते जुन्या बाजारात. त्यात एक रिकमीच कॅसेट प्ले करायचे. आता 10 पॉईंट पुढे जायचे. माझ्या डब बशीला तर पॉईंटच नाही. मग ते सगळे एका वेळा चालू करायचे. तिकडचे 10 पॉईंट पुढे गेले की सगळीकडचं थांबायचे. पुन्हा पुढचे 10 पॉईंट फिरवायचे. असं ते काय उद्योग चालायचे. असं करत करत मी 180 पक्ष्यांचे आवाज मी रेकॉर्ड केले आणि हे मग काम चालू होतं. सगळ्यांना डॉक्टर माधव गाडगे यांचं नाव माहिती आहे आणि हे मी काम करतोय हे त्यांना कळलं. मग त्यांनी एक प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरमध्ये चालू केला. त्यात त्यांना पक्षाचे आवाज पाहिजे. त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांना काय पाहिजे ते सांगितलं. मी त्यांना ते दिलं आवाज. त्याचं त्यांनी मला मानधन त्या काळामध्ये मला वाटतं 36,000 रुपये दिलं. ऑलमोस्ट 20 इयर्स झाले. आणि मग मी पुढची इक्विपमेंट घेऊ शकलो. तर त्यावेळेला एवढी इक्विपमेंट घेणार कशी? आणि मग माझं सगळं अद्ययावत झालं. आणि मग हळूहळू नेट आलं, म्हणजे मी काय करायला पाहिजे ते आलं. मग मला ट्रेनिंग मिळालं. ट्रेनिंग काही ठिकाणी घेतलं, काही पुस्तकं मिळाली. मग मी जे काही पक्ष्यांचे अर्थ समजत होतो आवाजाचे, ते मी समजत होतो बरोबर आहे हे मला कळायला लागलं. असं करत 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 मला जवळजवळ आज 438 पक्ष्यांच्याकडे आवाज आहे. आणि त्याच्या साऊंड फाईल जर म्हणायला गेला तर जवळजवळ 4000 साऊंड फाईल आहे. आणि मग हे सगळं मी एक ईबर्ड नावाची साईट आहे त्याच्यावर मी नोंद करायला. त्यापूर्वी मी माझ्या नोंदी वहीमध्ये फार सुंदरपणे, मी बँकेत होतो. बँकेत असल्यामुळं तुमचं, आता तुम्ही बँकेत आहे, तुमचं खातं तुम्हाला काय माहीत नसते. त्यावेळेला लेजर बुक असायचं. तुम्ही बँकेत आला, खातं उघडलं की एका वहीमध्ये आम्ही तुमचं खातं करायचो, सराव वही. आणि त्या खात्यावर तुमचे सगळे व्यवहार आम्ही नोंदवायचो. तुमची शिल्लक जमा झाली त्या वहीमध्ये. मग तुम्ही आलात की तुमचा अकाउंट नंबर विचारायचा. मग ती वही, त्या अकाउंट नंबरचं लेजर काढायचं, त्यात तुमचा अकाउंट नंबर काढायचा आणि मग तुम्हाला काय पैसे काढायचे भरायचे ते सगळं नोंदवायचं. मग पक्ष्यांच्या नोंदी करण्याची पद्धत मला त्यावेळेला बॉम्बे नॅचरलिस्टिक सोसायटीमध्येही कोणी सांगितली नाही, पण ती माझी मी स्वतः डेव्हलप केली. तर पॉज करा. थोडा 90 ते 97 आम्ही नोंदी करायचो छोट्या वहीमध्ये अशा.
ते फील्डवर नोंदणी करायची तारीख पक्षांची नावं, मग ती वही तशीच राहायची. आणि आम्हाला उद्या किंवा काहीतरी वाटलं काही लिहावं तर आठवायचं, रे इथं असं बघितलं तर, तिथं तसं ऐकलं तर, तिथं घर बघितलं. पण हे हुडकायचं कुठं? हुडकायला ह्या सगळ्या वयातनं कसं बघणार? मग मी बँकेत असल्यामुळं मी म्हटलं आपण प्रत्येक पक्षाच्या खात्याचं लेजर अकाउंटच करायचं, लेजरच घालायचं. म्हणून मी सागरेश्वरमध्ये काय केलं, अशी वही घातली. इथं बघा 15 ऑगस्ट 1997 रोजी ही वही घातली. आणि इथं प्रत्येक पक्षाचं खातं उघडलं. हे जंगल बॅबलर हे पक्षाचं खातं आहे, याचं खात्याचा नंबर 3 आहे आणि त्याचा पान नंबर 16. हे सगळं बँकेसारखं. त्याचा इंडेक्स आहे सुरुवातीला, इथे इंडेक्स आहे. म्हणजे तुम्ही मला विचारलं पक्षाचं बॅबलर, जंगल बॅबलर म्हणलं की मी बी मध्ये जाणार बॅबलर. मग बी मध्ये जाणार, बी मध्ये त्याचं अकाउंट आणि कुठल्या पानावर ते काढलं. आणि जे मी या वहीत लिहित होतो ते सगळं इथं पुन्हा लिहून काढायचं. म्हणजे किती तारखेला बघितला, आवाज काय करत होता, घट्ट असेल तर त्याच्या नोंदी, असं सगळं हे करावं. मग मला एक कॉन्फिडन्स आला आणि त्या वहीवरनं कळायला लागलं की अरे हे घट्ट म्हणजे ह्याच काळात होते, हे घट्ट म्हणजे ह्याच झाडावर होते, किंबहुना ह्याच फांदीवर होते. आवाज तो करतोय तर इथंच बसून तो आवाज करतोय, असं ते सगळं मला कळायला लागलं. मग माझं ते रेकॉर्डिंग पण 98 साली माझं इक्विपमेंट आलं. पहिल्यांदा वॉकमॅन वापरायचो मी, कॅसेट रेकॉर्डर. मग मला सरांच्याकडनं पैसे आल्यानंतर मी एक जर्मन कंपनीचा रेकॉर्डर घेतला, मरान्स म्हणून, तो वापरायला लागलो. मग डिजिटल रेकॉर्डर आले, मग ते मी माझ्याकडे वापरतो. आता मी तुम्हाला माझं ते इक्विपमेंट दाखवतो. इक्विपमेंट आहे हे माझं इक्विपमेंट आहे. हे मी 2009 साली घेतलं आणि हा माझा डिजिटल रेकॉर्डर आहे. हा पुढे मी 2013 साली घेतलं. तोपर्यंत कॅसेट रेकॉर्ड वापरत. हे इक्विपमेंट कसं काम करत आहे, ह्याला इंग्रजीमध्ये पॅराबोलिक मायक्रोफोन असं म्हणतात. आता हा पॅराबोलिक जी डिश आहे, पॅराबोला आहे, आणि ह्याच्यामध्ये हा जो दिसतोय तुम्हाला इथं, तो मायक्रोफोन आहे. हा पुन्हा छोटा क्वाड्रंट मायक्रोफोन, जसा सर्वसामान्य मायक्रोफोन असतो तसाच हा मायक्रोफोन आहे. आता हा काम कसं करतो की एखादा पक्षी म्हणा किंवा एखादा आवाजाच्या दिशेनं मी हा धरला की ज्या ध्वनी लहरी येतात त्या याच्यामध्ये आपटतात आणि आपटून परावर्तित होतात. आणि ज्याच्यावर मी फोकस केलं त्या सगळ्या ह्या डिश मिळणाऱ्या सगळ्या ध्वनी लहरी ह्या पॉईंटला एकत्र येतात. आता त्यामुळं त्या मायक्रोफोनला मिळतात आणि मग त्या मायक्रोफोनचं कनेक्शन माझ्या रेकॉर्डरला आहे. डिस्टर्बन्स येत नाही. हा डिस्टर्बन्स. आता मी असं धरल्यानंतर इकडनं जे काही ते सबड्यूट होतात. पुढचा जो पक्ष सोर्स आहे त्याच्या आजूबाजूचे अस्पष्ट येतात. माझ्या पक्षाच्या मागं जर बरोबर दुसरा काही असेल आवाज तर तो मात्र तसाच येतो. असं हे काम करतं. आता ह्याच्याचा उपयोग काय होतो की आपण बघा की भिंग घेतो आणि भिंगेमध्ये सूर्याची किरण घेऊन एका पॉईंटला फोकस करतो, तिथं कागद पेटतो. पण नुसता उन्हात कागद ठेवला तर पेटतो का? नाही. पण भिंग वापरल्यावर तो पेटतो. तसंच मी काय करतो या डिशच्या पॅराबोलामुळं ते ध्वनी लहरी एकत्र करतो आणि एकत्र केल्या की त्याची तीव्रता कोणते इक्विपमेंट न वापरता 20 पटीनं वाढते. त्यामुळे पक्षी लांब जरी असला तरी मला तो जवळ असल्यासारखा रेकॉर्ड करतो. हे याचं वैशिष्ट्य. त्याच्यानंतरचा दुसरा एक मायक्रोफोन आहे, त्याला डायरेक्शनल मायक्रोफोन किंवा शॉटगन मायक्रोफोन असं म्हणतात. हे तुम्हाला त्या पुस्तकामध्ये तसा होता. पुस्तकामध्ये तसा होता, बरोबर. तसा एक होता पुस्तकामध्ये आणि असं पॅराबोला सारखा आहे. तर हा मायक्रोफोन काय करतो, हा आवाजाची तीव्रता वाढवत नाही. म्हणजे ह्याचा एक अँगल असतो, 15 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री असं करत 75 डिग्री असं त्या कोनातलेच आवाज घेतो. म्हणजे समजा आता मी असा धरला आणि हा 30 डिग्रीचा असेल तर 30 डिग्रीच्या कोनातनं जे काय आवाज आहे ते तो स्पष्ट घेतो, बाकीचे अस्पष्ट येतात, कट होतात. असे दोन्ही मायक्रोफोन माझ्याकडे आहेत. कारण वेगवेगळ्या पक्षांना हे वेगवेगळे वापरावे लागतात. ज्या पक्षांच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी लहान आहे, म्हणजे घुबड असते किंवा पारवा आहे, घोंगू असे आवाज आहेत, त्याला हा चालत नाही. कारण त्यालाही पण एक पुन्हा फिजिक्सच एक कारण. मग मी आवाजाचं फिजिक्स थोडं शिकलो. म्हणजे काय फ्रिक्वेन्सी, म्हणजे काय विड्थ ऑफ वेव्हलेंथ, म्हणजे काय त्याची ती लांबी आणि ह्याचा काय संबंध आहे. असं करता करता लांबी त्या
साऊंडचा जो बँड आहे त्याची रुंदी असं सगळं सगळं चुकून मला ही इक्विपमेंट त्या त्या पद्धतीनं मी वापरायला. मग हे करता करता काय झालं की पक्षी आपण बघतो, आवाज बरेच जण लोक ऐकतात, पण मग हे आवाज नेमके कशासाठी आहेत? ते पक्षाला काय धोका जाणवला आहे, कुठं मादीला बोलवतोय का, पिलाशी बोलतोय का, त्याला घर बांधायचंय, असं जे काही त्याचं असतं ते वर्तणूक त्याची त्या आवाजाच्या संबंधित ती मला माहित होती, मी पाहत होतो. तर मग हे लोकांना कसं कळायला पाहिजे म्हणून मी ह्या DVD बनवल्या, या खंड 1 आणि खंड 2. आणि मला खंड 3रा करायचा होता आणि त्याच वेळा आमची सरांची ओळख झाली आणि मग ती वेबसाईट वगैरे सगळं आमचं झालं आणि ते काम फार चांगलं झालं. ह्याच्यात आम्ही काय केलं की पक्षाचं चित्र दिसेल आणि त्याचे आवाज असतील बरोबर, आणि मग त्या आवाजाबरोबर त्याची कारणं आम्ही सांगितली की हा ब्रीडिंग सॉन्ग आहे, त्याला घट्ट करायचं आहे. मग सॉन्ग म्हणजे काय, कॉल म्हणजे काय, धोक्याची सूचना म्हणजे काय, आवाज कसा तयार करतात पक्षी, आवाज कुठला येतो, त्याचं स्वरयंत्र कसं आहे, असे सगळे ट्युटोरियल्स या दोन्ही ह्याच्यात घातलेले आहेत आम्ही. आणि मग याची चांगले आम्ही 3000 प्रति याच्या विकले स्वतःच्या प्रयत्नात. पण 3रा जो आवृत्ती काढायची होती आम्हाला, आता ह्याला कुणी हात लावत नाही, ते सगळं ऑनलाईन. नाही, आपण याचा नक्की उपयोग करूया आणि क्लाउड बेस्ड आणि ऍप बेस्ड करूया. ऍप कोणी घेऊ शकतात, ऍप बेस्ड केलं आणि वेबसाईटही बेस्ड करू. ज्यांना ऍप घ्यायचं नाही ते वेबसाईटवर बघतील आणि त्याच्यातनं इच्छा झाली देतील. आणि ऍप एकदा विकत घेतले की ऍपमध्ये आपण इतर अशा तुमच्यासारखे संशोधक असेल त्यांना सुद्धा ते प्लॅटफॉर्म करून देऊ. दे ऑल्सो कॅन गिव्ह इन्फॉर्मेशन. आता तुमचा जास्त आवाजावरती कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचबरोबर फोटोग्राफीचं तुम्ही जे करत होता पूर्वी त्याच्यामध्ये खूप लोकांनी काम केलेलं आहे, तर त्यांनाही आपण जर इन्व्हॉल्व्ह केलं तर फोटो आणि आवाज जर दोन्ही एकत्र झाले तर पुढे होईल. त्याच्या पुढे पक्ष्यांची भाषा जर आपल्याला डिसिफर करायची असेल तर त्यासाठी सुद्धा हा डेटा फार महत्वाचा आहे. कारण आता आपण या स्टेजला आलेलो आहे की आपण पक्ष्यांचे, प्राण्यांचे, माशांचे आवाज काढून आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं त्यांच्याशी बोलण्याचे प्रयत्न करणे. पुढे मागे झाडांचेही आवाज, आपल्याला झाडांच्या संवेदना, झाडांना काय पाहिजे हे सुद्धा होतं. अगदी मी पूर्वीचं उदाहरण देतो की आमच्याकडे 2 केळीची झाडं होती. एका केळीचं झाड घड बी कापल्या दुसरीकडे त्याचं पहिलं कळपूळ आलं. एखाद्या झाडाला खाल्लं कट केल्या फुलं लागतात, म्हणजे त्यांना कळतं. फक्त त्यांची हे भाषा वेगळी आहे, ती वासाची आहे. त्या ह्याच्यात स्पर्श, वास आणि स्पर्श त्याला कळतं. मग हे सगळं झालं आणि मग ईबर्ड आलं. मग माझ्या सगळ्या नोंदी सगळं मी त्याच्यावर अपलोड करायला लागलो. जवळजवळ 2500 माझ्या चेकलिस्ट आहेत, 626 पक्ष्यांच्या नोंदी आहेत आणि 401 पक्ष्यांचे आवाज मी तिथं अपलोड केलेले आहेत. मग जवळजवळ 3000च्या वर माझ्या साऊंड फाईल्स आहेत. मग ह्या सगळी माझी एक्सपर्टी बघून कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि मॅकलो लॅबोरेटरी यांनी मला पाचारण केलं त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये. तो प्रोजेक्ट असा आहे की तुम्ही कुठेही जाता, जंगलात जाता किंवा आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज ऐकता, पण तो आवाज कोणत्या पक्षाचा आहे तुम्हाला कळत नाही. तर ते जे आता ॲप म्हणतायत तसे ॲप आम्ही सगळे मिळून बनवत आहोत. त्यातले भारतातले 17 जण शास्त्रज्ञ, एकूण जगामध्ये असे 8 प्रोजेक्ट चालू आहेत. 1500 पक्ष्यांच्या वरती ॲप बनवायचे आणि 153 लोकांपैकी मी एक आहे, जगातल्या 153 लोकांपैकी त्या प्रोजेक्टवर काम करतोय. तर आमचं काम काय आहे की त्यांच्याकडं जे आवाज नोंद करून पाठवलेत लोकांनी त्यांच्या सेक्टवर, कावळा आहे, कोकिळा आहे, चिमणी आहे, त्या आम्ही तपासायचं आणि त्यांचा ग्राफ हा कावळ्याचाच आहे, हा चिमणीचाच आहे असं म्हणून आम्ही सर्टिफाय करायचो. आणि मग ते सर्टिफाय केलं की ते मशीन ओळखणार की असा ग्राफ असला म्हणजे चिमणी असणार, असा ग्राफ असला म्हणजे हा कावळा असणार. असं आवाजावरून पक्षी ओळखायचं, मशीनला नॉलेज द्यायचं. मग ते ऍप तुम्ही डाउनलोड केलं, मशीन लर्निंग, उद्या तुम्ही आवाज रेकॉर्ड केला की तुम्हाला ते ऍप दिसणार, तो ऍप कुठला पक्षी ते सांगणार, मग त्याचा फोटोही दिसणार, बाकी माहिती मिळणार. असं ते आता आम्ही व्हॉलंटियर म्हणून मी त्याच्यात काम करतो आणि ते चालूच आहे. दुसरं आमचं मोठं काम चालू आहे, मी पुस्तक लिहायला. हे जे सगळं शास्त्र आहे की ज्याच्यावर परदेशामध्ये खूप अभ्यास झाला. आता भारतामध्ये सुरुवात काही लोकांनी केली पूर्वी,
त्याच्यामध्ये भारतामध्ये डॉक्टर भरूच यांनी सुरुवात केली. सलीम अली, चित्तमपल्ली. आवाजाची सुरुवात भरूच यांनी केली, हा. पण ते नंतर थांबलं. हो. तिथनं मात्र मग माझ्या पिढीने सुरुवात केली 98 साली. त्याच्या आधीमध्ये लोकांनी केलं, पण फार काठी आज खूपच लोक काम करत आहेत आणि जगामध्ये तर खूपच काम झालं. म्हणजे जगामध्ये मी पहिला वगैरे असं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मी पहिला असं म्हणते असं पद्धतशीर काम करणं. महाराष्ट्रामध्येही माझ्या आधी खूप लोकांनी काम केलं, त्याच्यामध्ये भरूच एक आहे. तर हे काम चालू झाल्यानंतर मग माझं आता पुढचं काम आहे ते पुस्तक लिहायचं, की जगामध्ये जो काही संशोधन झालेलं आहे ते संशोधन मला कळते आणि ते संशोधन तिथल्या पक्षाच्या रिलेटेड आहे. म्हणजे धोक्याची सूचना आहे म्हणा, किंवा नक्कल आहे म्हणा, किंवा काय म्हणतात त्याला आम्ही मिलन गीत आहे म्हणा, किंवा अशी जी काय आहे ते आमच्या इथं कोण आहे. आता ड्युएट सॉन्ग म्हणून आहे, युगुल गीत म्हणतात आपण, नटी गातात, तसे पक्षी नर मादी मिळून गातात. मग आमची इथं असे कोण आहे ते हुडकून तुम्हाला ते द्यायचं. मग माझ्याकडे बुलबुल, कोकिळा हे जे पक्षी आहेत, आता युगुल गीत नर आणि मादे मिळून गातात, तसे जंगलात पक्षी पण आहेत आपल्याजवळ. भारतभर सगळं लिहून त्याचे संदर्भ घालून ते पुस्तक डिजिटल आणि प्रिंट असं दोन्ही स्वरूपात येईल. प्रिंट पुस्तकामध्ये त्याचा QR कोड असेल, ते वाचलं की तुम्ही ते QR कोडवर ऐकायचं. अशी योजना आहे. लिखाण चालू झालं आहे. एक 12 प्रकरणं लिहून झाले, अजून एक 10 प्रकरणं आहेत. मग सरांची आम्हाला ते डिजिटाईज करताना मदत लागणारच आहे. असं हे सगळं चाललं आहे. त्याच्यानंतर मी सांगली गाव सोडून पूर पट्ट्यातून राहिलो. तर माझं पहिलं घर गणेशनगरमध्ये होतं. तिथं इतका गडबड गोंधळ, तिथं पक्षी आहेत पण मला आवाजावर काहीच काम करायला यायचं नाही. आणि इथं मी पक्ष्यांच्या आवाजातच आहे. 24 तास मी त्यांचे आवाज ऐकतो. त्यावेळेला मला आवाज आत्ता कळायला लागले, हे काय आहे, हे का बदल झाला. मग त्याच्या नोंदी माझ्याकडे. जूनमध्ये पक्ष्यांचे हे आवाज, आता शिंपी पक्षी हा आपल्याला माहिती आहे की शिंपी जून ते सप्टेंबर अमुक प्रकारचा आवाज करतो, नंतर वेगळ्या प्रकारचा आवाज करतो. कारण पूर्वी कसं जेव्हा आम्ही फील्डवर जाऊ तेव्हा शिंपी बघायचा, आवाज रेकॉर्ड करायचे, पण ते त्यावेळी वर्षभर काहीच कळत नव्हतं. आता 20-25 पक्षी माझ्या भोवतीची जे आहे ते माझ्या भोवती वर्षभर आहे. आता कोकिळेचं कुहू कुहू मार्चमध्ये चालू होतं. आता जे कुहू कुहू आहे तर मे आणि जून दिवसभर कुहू. आता फक्त सकाळीच एकदा कुहू कुहू, बस, नंतर काही नाही. आता काय झालंय, आता जर तुम्ही बघितलं तर कावळ्याच्या घराचा सीझन जमलेला आहे. कोकिळेचा आवाज आणि कावळ्याचा घरट्याचा संबंध आहे. त्याचा वसंत ऋतूशी ढोबळमानाने संबंध आहे, तो दख्खनच्या पठारावर. पण आपला वसंत ऋतू जेव्हा चालू होतो ना, त्याच्या आधीच केरळमध्ये कोकिळा गात असते. कारण केरळमध्ये पावसाळा आधी येतो म्हणून कावळाही घरटा आधी करतो. कोकणामध्ये किंवा वेस्टर्न घाटामध्ये पावसाळा वसंत ऋतूच्या आधीच कावळे घरटे करतात. कारण तिथं जो पाऊस येतो जूनमध्ये तो इतका मोठा असतो की त्यांना घरटं करणं शक्य नसतं. आणि आपल्या इथं आई पावसाळ्यात घरटं करतात. तसं तुम्ही जर उत्तरेकडे जाल, तिकडे पाऊस उशिरा जातो, तर कोकणात तिकडे उशिरा करते. तर कारण तिकडे कावळे जरा उशिरा करतात. त्यामुळे जवळजवळ कोकिळेचा आवाज जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत चालू असतो. मग त्याच्यात कुठेतरी मध्ये वसंत ऋतू येतो. मग इथं ती भाषा, त्याचे अर्थ, मग ते सिद्ध करायचं, पूर्ण त्याचं मॉडेल तयार करायचं. असं ते काम आता मला. मग मी पूर्वी प्रयत्न करायचो की हिमालयात जाऊन रेकॉर्ड करू, इकडे जाऊन रेकॉर्ड करू, त्या तामिळनाडूच्या डोंगरावर जाऊ, असं माझं चालायचं. 14 राज्यात मी फिरलोय. पण मला आता लक्षात आलं की माझं काम इथंच बसून आहे. हे 10 पक्ष आहेत, हेच मला जर भाषा त्यांची कळाली तर मिळवल्यासारखं आहे. असं चाललंय. मग हे सगळं मुलांना शिकवायचं म्हणून आम्ही 90 सालापासून कॅम्प घेतो, ते अजूनही चालू आहे. आमचा बर्डसॉन नावाचा क्लब आहे, त्याचे 60 सभासद आहेत. त्या सगळ्यांना हे शिकवतोय. पण लोकांचा फोटोग्राफीकडे ओढ आहे, या कामाकडे अजिबात नाही. कारण ह्याला काही लगेच दाखवता येत नाही, तर टाकून त्याला लाईक मिळत नाही. त्यामुळं ते ह्याची प्रोसेस आहे, डाउनलोड करा, एडिट करा, असं ते सगळं आहे. असं ते चाललेलं आहे. त्या दृष्टीनं मला फार आनंद वाटतो की अशा एका ज्येष्ठ शास्त्रज्ञांबरोबर आमचा ज्ञानीचा संबंध आलेला आहे. आणि याच्या पुढच्या काळामध्ये आमचं पूर्ण तुम्हाला सहकार्य आहे. आपण वेबसाईट असू दे, ॲप असू दे, जे काही लेटेस्ट माहिती असेल
ते लिहीन. माझ्याकडे मी आता तिकडे सुद्धा बरेचसे यांचे काढले आहेत पक्षांचे, पण आम्हालाबद्दल मी कधी लक्ष घातलं नव्हतं. पण ते पण हळूहळू आपण ऍड करत जाऊया आणि पक्षांच्या बद्दल ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांची एक कम्युनिटी जनरेट करू. हा, आणि त्या दृष्टीने आपण काम करूया. अच्छा. सरांच्या जेव्हापासून आम्ही संपर्कात आलो आहे तर सरांचा उत्साह आम्हाला कधी कधी निराश येते, कधी कधी तब्येत बिघडते, पण मी नेहमी सरांचं जे काही आठवतोय की त्यांचं वय आहे, त्यांच्यातली इतक्या कल्पना ते आम्हाला सांगत असत आणि घरात बसले अरे हे कसं काय व्हायचं असं आम्हाला वाटत. ते सतत प्रेरणादायी आणि ते मला सतत प्रेरणादायी वाटत राहील. आणि मग ती जी काय ऊर्जा ती त्यातनं काही काम होईल ते चालू आहे, ते होत राहील. आणि या सगळ्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो.